एसडीपीआयच्या वतीने रेल्वे स्थानक नामफलकाबाबत करण्यात आलेल्या आंदोलनाचा उद्देश एकच होता की छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर रेल्वे स्थानकावरच्या नामफलकावर उर्दू भाषेमध्ये छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावे, परंतु खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी छत्रपती संभाजी नावालाच विरोध करणारी असून या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात करीत संतप्त प्रतिक्रिया भाजप आमदार संजय केनेकर यांनी दिली। हा मुद्दा महाराष्ट्र विधानमंडळ हिवाळी अधिवेशनात संजय केनेकर यांनी उपस्थित केला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काल एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो धुमाकूळ घातला होता, मोर्चा काढून आणि आंदोलन केलं। या आंदोलनाचा उद्देश एकच होता की छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर रेल्वे स्थानकावरच्या नामफलकावर उर्दू भाषेमध्ये छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावं, परंतु खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी छत्रपती संभाजीनगर नावालाच विरोध करणारी आहे आणि त्यामुळे हा अट्टहास कशासाठी, तर यापुढे हे उद्देश या मोर्चाचा कळून चुकला। येणारे स्थानिक स्वराज्याची, महानगरपालिकेची आणि जिल्हा परिषदची निवडणूक बघता या शहरामध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणे, सामाजिक अराजकता पोहोचवणे आणि खऱ्या अर्थाने कुठंतरी शहर अस्थिरतेकडे नेणे ही भूमिका घेऊन हा मोर्चा काढला। जो धुमाकूळ या मोर्चात त्यांनी केला, हिंसेला वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे प्रशासनाने या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी याकरता मी विधान परिषदेमध्ये सभागृहात याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला आहे आणि निश्चितपणे राज्य सरकारसमोर हा सर्व मुद्दा मी ठेवला आहे। निश्चितपणे तुम्हाला याचं उत्तर आम्ही सरकारतर्फे जरूर देऊ।